तर असे 2-3 श्लोक आहेत जे जेवण करायच्या अगोदर बोलले जातात, जसे की मनाच्या कॉलेजच्या मागे चतुर्शिंगी देवीचं मंदिर आहे. तर मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगते. पुन्हा हेल्मेट तुम्ही भाजीच्या पिशवीने पुसतायत. आणि हे परमेश्वर आहे भगवंता, मी जे काही अन्न खात आहे वेगवेगळे पदार्थ बनवून खायला घालावेत. प्युअर ऑर्गॅनिक केळी तयार झाली, खायची. छान काम केलं मनाने माझ्या आज. चाल धन्यवाद. तो बोलला की आई कॅश घे आणि मला ऑनलाईन पाठव. धन्यवाद ताजी ताजी भाजी आणल्याबद्दल. बापरे करपला थोडासा. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजलेले आहेत आता आणि आज माझा सगळं स्वयंपाक लवकर झालेला आहे, कारण आज दादूचं कॉलेज होतं, त्याला डबा दिलेला आहे. दादू कॉलेजला गेलेला आहे आणि आज मना सुद्धा लवकर कॉलेजला गेलेला आहे. मनाच्या कॉलेजमध्ये आज NSS चा कार्यक्रम आहे. मनाच्या कॉलेजच्या मागे चतुर्शिंगी देवीचं मंदिर आहे, तर तिथे आज त्यांचा कार्यक्रम आहे, स्वच्छता अभियान आहे. त्याच्यामुळे मला लवकर गेलेला आहे कॉलेजला आज. आणि आता सगळे कामं झाल्यानंतर म्हणजे स्वयंपाकाचं सगळं काम झाल्यानंतर मी आता व्यायाम करते. चला आता अर्धा तास व्यायाम केलेला आहे मी. रोज 1 तास व्यायाम करत असते, पण आज अर्धा तास व्यायाम केला. आणि आता फोंडेजी देवपूजा करत आहेत. सकाळची देवपूजा संपन्न झाल्यानंतर मी आणि फोंडेजी आता जेवण करून घेतो. आज लवकर जेवण करत आहोत आम्ही. चल फोंडेजी या आलो. आणि आज जेवणामध्ये मी केलेली आहे शापूची भाजी, भेंडीची भाजी, बाजरीची भाकर आणि चपाती सुद्धा केलेली आहे. फोंडेजीला चपाती दिलेली आहे. चलो अणं ब्रह्मा रसं विष्णु भोक्ता देवो जनार्दनम् एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्नदोषो न लिप्यते. एका ताईंची कमेंट अशी आलेली की तुम्ही जो जेवण करायच्या अगोदर जो मंत्र बोलता तो मंत्र सांगा. तर मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगते. म्हणजे आता पण बोललेली आहे, मी रोजच बोलत असते, पण थोडासा कमी आवाज होतो. थोड्या वेळाने तुम्हाला स्पष्ट सांगते आणि व्हिडिओच्या खाली पण लिहून देते, म्हणजे तुम्हाला कळेल मंत्र कुठला आहे तो. तुम्ही पण या जेवायला आता. जय श्री कृष्ण भगवान. फोंडेजी का केलेलो? फोंडेजी पुन्हा हेल्मेट तुम्ही भाजीच्या पिशवीने पुसतायत. धोत असते पण कशाला खराब करता फोंडेजी? तुम्हारे लिए मैं अच्छा कपड़ा निकाल के रखूंगी हेलमेट पोंछने के लिए, ठीक है? आओ जो. चला आज आमच्या घरातील सगळे मेंबर लवकर गेलेले आहेत त्यांच्या त्यांच्या कामाला आणि माझी घरातील अर्धी कामं संपलेली आहेत. आता फक्त झाडू मारायचं आहे आणि कपडे मशीन लावायचे आहेत. आता करून घेते तेही कामं पटकन. चला आता माझी घरातली सगळी कामं झालेली आहेत आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे जेवण करायच्या अगोदर जो श्लोक बोलतो तो मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. अणं ब्रह्मा रसं विष्णु भोक्ता देवो जनार्दनम् एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्न दोष न लिप्यते. तर ह्या श्लोकाचा अर्थ असा होतो की अन्न हे परब्रह्म आहे आणि हे परमेश्वर आहे भगवंता, मी जे काही अन्न खात आहे त्याचं पोषण तो माया शरीराला मिळू दे आणि माया शरीरामध्ये काय व्याधी असतील त्या नष्ट होऊ दे, हा या श्लोकाचा अर्थ आहे. अर्थात जे काही अन्न खातो आपण ते सात्विक अन्न असलं पाहिजे बरं का. तर असे 2-3 श्लोक आहेत जे जेवण करायच्या अगोदर बोलले जातात, जसे की ओम सहनावतो आहे, यज्ञशिष्टाशीन संतो आहे, कोण रामकृष्ण हरी बोलतो. एकंदरीत ह्या श्लोकांचा अर्थ असा आहे की आपण नेहमी जेवण करायच्या अगोदर परमेश्वराला स्मरूनच जेवण करायचं असतं, त्याच्यामुळे आपल्या अन्नाचं पोषण चांगल्या प्रकारे होत असतं. तर मी तर नेहमी हा श्लोक बोलत असते. बाकी आजचं बाहेरचं वातावरण खूप ढगाळ आहे. सकाळी तर जोराचा पाऊस पडून गेलेला आहे आणि आता आभाळ आलेला आहे. क्याही बोले. आणि मंद मंद वारा पण सुटलेला आहे. नवरात्री सुरू झाल्या तरी सुद्धा वरुण राज बरसतच आहेत. क्या ही बोले इनको, वो अभी उनके मन मर्जी से चलेंगे, उनको जब रुकना है रुकेंगे वो. आता थोडा वेळ मी ब्लाऊज शिवते. 2-3 दिवस झाले काही शिवले नाही ब्लाऊज. आता शिवते जेवढा होईल तेवढा.
आता दुपारचे 2:45 वाजले आहेत. एवढा वेळ मी ब्लाऊज शिवत बसलेले आणि आता 3 वाजायला आले तरी दादूही नाही आला कॉलेजवरून आणि मनाही नाही आला. दादू तर ठीक आहे 4 वाजेपर्यंत येत असतो कॉलेजवरून, पण मना लवकर कॉलेजला गेला की लवकर घरी येत असतो, पण आज अजून नाही आला. आता त्याला फोन लावून विचारते कधी येतोय तो आणि आता थोडा वेळ मी आराम पण करते कारण 1.5 तास मी ब्लाऊज शिवत बसलेले स्टूलवरती. फायनली सायंकाळच्या 5 वाजता दादू आलेला आहे. अगोदर रोज तर 3:30-4 वाजता येत असतो, पण आज 5 वाजता आलेला आहे आणि माझा म्हणा आणखी नाही आला. त्याला फोन लावला, तो बोलतोय की येतोय आई येतोय आई. म्हणलं ठीक आहे बाळा लवकर ये. आणि आल्यानंतर दादू आता जेवण करत आहे डायरेक्ट. आणि खालो भेंडी आहे, शापूची भाजी आहे, चपाती आहे, खालो वही खालो. अभी शाम में कुछ तो बनाऊंगी बेटा, पर्याय नाही. दादूची इच्छा असते की मी त्याला रोज काहीतरी संध्याकाळी सायंकाळच्या वेळेस काहीतरी वेगवेगळे पदार्थ बनवून खायला घालावेत. पण मी आता जस्ट झोपेतून उठलेली आहे, 1 तास 1.5 तास झोपलेली, त्याच्यामुळे माझाही मूड नाही आता काही करायचा. नाराज मत होना बेटा, तू खा ले चपाती सब्जी आराम से बैठ के. बाकी आता 5:30 वाजता मना सुद्धा कॉलेजवरून आलेला आहे. आणि माझ्या कपड्याने का चष्मा पुसतोय तुझा बाळा? बिकॉज तुम्हारा कॉटन है. क्या ही मैं बोलूं, गंदा हो जाता है मेरा भी कपड़ा, डस्टी डस्टी हो जाएगा. हाँ जी, व्हाई डिड यू कम लेट, टेल मी. प्रैक्टिकल. प्रैक्टिकल मास प्रैक्टिकल प्लस लेक्चर है ना. ओके. आणि व्हॉट डिड यू डू व्हेन यू वेंट चतुर्शिंगी देवस्थान टेम्पल? निर्माल्य कलेक्शन केलं नंतर आम्ही त्याला सॅग्रिगेट केला. सॅग्रिगेट मीन्स सेपरेट केलं. ओके. नंतर काय ते दिवा वेगळा, सॉरी काय सुका कचरा ओला कचरा वेगळा केलेला. वा वा, खूप छान काम केलं म्हणाने माझ्या आज. मग ते फुलं तिकडच्या बरोबर ना का जे झाड लावलं ना त्याला. अच्छा, म्हणाने खूप छान काम केलेलं आहे, समाजसेवा केली आहे चतुर्शिंगी मंदिरामध्ये. सुका कचरा ओला कचरा वेगळा केलेला आहे. आणि आता मी जिमला चाललोय. हाँ जी, जिमला चाललेला आहे आजपासून. 1 महिना गेला नव्हता ना. ठीक है, अभी फिर से मुझे तो टेंशन देगा. दाल बनाओ, राजमा बनाओ, पनीर बनाओ, ये बनाओ वो बनाओ, ये चालू हो जाएगा. आओ जो बेटा लवकर ये, डाळ करते तुझ्यासाठी. भाकरी चपाती आहे 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 शिल्लक आहे. हे तुम्हारे लिए है 2 चपाती. ठीक है, आओ जो. देवगेश्वर भाऊ धन्यवाद. हाँ, तत्वज्ञान आलेला आहे. दादू लीजिए. हाँ जी, लाइट लगाओ बेटा. जय श्री कृष्ण भगवान. अरे ध्यान दीजिए, तत्वज्ञान आ गया. पढ़ो अभी. चला मी ही आता गिरणीत गहू दळायला टाकते. घरात गिरण असून गहू दळायची आठवण होत नाही लवकर. क्या ही करे. चलो भाई. चलो चालू कर देती हूँ गिरण. चला गिरण मॅडम आरामात गहू दळा. सायंकाळचे 6:45 वाजलेले आहेत आणि मी आता पातेल्यामध्ये तुरीची डाळ शिजायला ठेवलेली आहे आणि दादू इथं आता सायंकाळची पूजा करत आहे. स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यं समर्पयामि. हरि सुंदर नंद मुकुंद हरि गोविंद हरि नारायण हरि बोल. नानालंकार दीप्तं ददतमरुजटा मण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानम् चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्. स्वागत आहे पूर्णजींचं. धन्यवाद ताजी ताजी भाजी आणल्याबद्दल. ते पैसे मनाने मला दिलेले आहेत, मी त्याला ऑनलाइन पैसे पाठवले. ऐसा एक्सचेंज हुआ है. कैसे हो आप? तो माझ्याकडे पैसे मागतो आणि तुला देतो कॅश आणि तू त्याला ऑनलाइन देते. त्याचे NSC चे पैसे कॅश होते त्याच्याकडे. तो बोलला की आई कॅश घे आणि मला ऑनलाइन पाठव. आज त्याने खूप चांगलं काम केलं फोंडूजी, माहितीये का. समाजसेवा केली मंदिरात जाऊन. ओला कचरा सुका कचरा वेगळा केलेला आहे. खूप छान काम केलं. ठीक आहे, पनीर बनवायचं आहे म्हणून मी फोंडूजीकडून दूध मागवलेलं आहे म्हशीचं. म्हशी दुधाचं पनीर चांगलं बनतं. चला स्वयंपाक तर झालेला आहे, आता पनीर पण बनवते. आणि इथे आता माझं संध्याकाळचं सगळं स्वयंपाक झालेला आहे. ह्या पातेल्यामध्ये डाळ केलेली आहे मी आणि ह्या कढईमध्ये
दुधी भोपळा शिजत आहे. बापरे, करपला थोडासा. आणि इथं बाजरीच्या भाकरी सुद्धा केलेल्या आहेत 4-5. सगळा स्वयंपाक तर झालेला आहे. कोंडजी जेवण करायचं मग आता. चलो फिर. दादू मना आ जाओ खाना खाने. मनाने एक खाल्लेली आहे. ही कच्ची केळी मी भाजी करण्यासाठी आणली होती बरं का. पिकून अशी झालेली आहे. पिकली प्युअर ऑर्गॅनिक केळी तयार झाली. खायची आता जेवायचं. ठीक आहे, रख देती हूँ. चला आता आम्ही जेवण करून घेतो. व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.